नागपुरात ठरवून हल्ला करण्यात आला। फडणवीसांचं विधानसभेत निवेदन। कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणारच, पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंची सरकारवर घणाघाती टीका। कबरीचं काय करायचं ते करा, तरुणांची डोकी भडकवू नका, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य। खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली, कबरीभोवती राज्य राखीव पोलीस दल तैनात। नागपूरच्या घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय। विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध, पोटनिवडणुकीत 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध, अपक्ष उमेदवारांना भरलेला अर्ज बाद। एकनाथ शिंदेंच्या पुढाकाराने संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मिळणार पक्क घर, नारायणगडच्या मठाधिपतींच्या हस्ते घराचं भूमिपूजन। खोक्याला बीड शहर पोलीस ठाण्यात हलवलं, सुरक्षेच्या कारणास्तव सतीश भोसलेची रवानगी। 20 मार्चपर्यंत खोक्याला बीड पोलीस ठाण्यातच मुक्काम।